या प्रतिक्रिया हे विमान कोसळलं त्यानंतर विमानाला आग लागली आणि त्यामुळेच मदतीसाठी तातडीने त्या ठिकाणी जाता आलं नाही याची हळहळ। त्यापूर्वी समोर आलेला माणूस हा सत्ताधारी पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे का अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आलेला माणूस हा आपल्या मतदारसंघातलं घेऊन येणारं काम म्हणजे त्या मतदारसंघातल्या जनतेचं घेऊन आलेलं काम आणि ते आपल्याला केलं पाहिजे अशा एका उदात्त विचारांचा असा हा नेता की ज्याचे अनेक पैलू आज आपण सांगू शकू परंतु आता फक्त आणि फक्त ह्या आठवणीच मागे राहणार आहेत यापेक्षा आता आपल्या हातामध्ये काही नाही आणि म्हणून अशा ह्या अजितदादांना मी माझ्या जाधव कुटुंबियांतर्फे विधिमंडळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि समस्त महाराष्ट्रातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आता असा दादा राजकारणातला दादा होणे नाही इतकीच मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो। तुमची एक वेगळी आठवण त्याच्या संदर्भातली किंवा काय? माझी एक आठवण फार मोठी आहे। मी 1974 साली ट्रक व्यवसायात पडलो आणि 2009 साली मला विधान परिषदेची उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी दिली आणि त्यावेळेला अजितदादांनी मला त्यांच्या देवगिरी बंगल्यावर भेटायला बोलवलं होतं। मी थोडा उशिरा गेलो आणि उशिरा गेल्यानंतर तिथं त्यांनी मला फोनवरून थोडंसं ते रागवले, तुम्हाला मी बोलवलं होतं त्या वेळेत तुम्ही आलात नाही, ठीक आहे मी तुम्हाला मदत ठेवली। मी ज्यावेळेला ते पॉकेट बघितलं आणि घरी येऊन उघडून बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये 25 लाख रुपये होते। मी 2006 साली मला उमेदवारी मिळाली, 9 साली नाही 6 साली 2006 सालापर्यंत एकत्रितपणे एकाच वेळेला 25 लाख रुपये मी कधीही बघितलेले नव्हते। इतका मोठा ट्रक व्यावसायिक मी असल्यानंतर सुद्धा आणि म्हणून ज्या दिवशी 25 लाख रुपये मी हातामध्ये घेतले त्या दिवशी मी निर्णय केला की ज्या दिवशी माझ्याकडे पहिले 1 कोटी रुपये जमा होतील ते पहिले 1 कोटी रुपये मी अजितदादांना देईन। मला नंतर राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलं 2009 साली। अनेक दिवस प्रयत्न करून देखील माझे काय 1 कोटी रुपये जमा होत नव्हते। शेवटी कसे तरी 98 लाख रुपये जमा। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाडिक परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, असा नेता पुन्हा होणे नाही। दादांना खूप 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 श्रद्धांजली। साहेब एका भाषणामध्ये तुम्हाला ते सगळ्यांनाच म्हणले होते अरे मुन्नाचा प्रवास आता धनंजयकडे होताना आपल्याला दिसतोय। शाहू स्मारकमध्ये ते भाषण झालं होतं अगदी खरं म्हणजे मी खूप 2014 ते 19 राष्ट्रवादीचा मी खासदार असल्यामुळं पवार परिवाराच्या खूप जवळ होतो मी। खूप माया खूप प्रेम त्यांनी मला दिलेलं आहे। ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला हे म्हणजे नाही, दादांनी सांगितलं तुम्ही करा आणि या तुम्ही मुंबईला। आज कालच रात्री अमरावती गाडीने दादा साहेब मुंबईला गेले आणि आज दादांची भेट होणार होती पण ही घटना म्हणजे देवाने एवढी मोठी आमच्या कुटुंबावर पवार कुटुंबावर एवढं मोठं दुःखाचं संकट आलं की तो महाराष्ट्राला समोर नेणारा नेता होता आज तो गेला याचं एवढं दुःख तो कुठेच नाही आणि हे दुःख भरूनही निघू शकत नाही असं मला वाटतं। तर अजित पवारांचा अशा प्रकारे अकाली निधन हा कार्यकर्त्यांसाठी नेत्यांसाठी धक्का आहेच, मात्र सगळ्यात मोठा धक्का आणि सगळ्यात मोठं नुकसान पवार कुटुंबाचं आहे। पवार कुटुंबावर हा मोठा दुःखाचा डोंगर। अजूनही जर आपण घटना